उन्हाळी सुट्टीमध्ये गावी गेल्या गेल्या घराच्या एंट्री करण्याअगोदर मुलांचे लक्ष प्रथम गेले ते जांभळाच्या झाडाकडे. आजी आजोबांना मुलांना भेटून एवढा आनंद झाला आणि मुलांना सुद्धा आजी आजोबांना भेटून खूपच आनंद झाला. या उन्हाळी सुट्टीमध्ये आम्ही आईबाबांचा 70वा आणि आईंचा 60वा बड्डे करण्यासाठी खास तयारी करून गेलो होतो. एकदम कार्यक्रम खूप छान झाला. सर्वांचे मन भरून येणारे भाषण ऐकून अगदी मन तृप्त झाले. यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून सांगा. माने फॅमिलीचा हा आनंदाचा क्षण आणि आमच्या लोणारवाडीमध्ये रांजणीमध्ये हा प्रथमच बर्थडे सेलिब्रेशनचा कार्यक्रम झाला होता. बिर्याणी, व्हेज आणि नॉनव्हेज जेवण ठेवलं होतं. इतका छान मनोरंजन आणि शांत संध्याकाळच्या वातावरणामध्ये मुंबईच्या ह्या धकाधकीच्या जीवनामधून मनाचा एक वेगळाच विरंगुळा आणि माझ्या आयुष्यातील हा पहिला क्षण आहे. तर मग चला मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटलं ते नक्की सांगा. सकाळी गेले हे सकाळचे काही क्षण मी शूट केलेले आहेत, कारण ह्याच आठवणी कायम राहतात. आजी आणि नातीचं एवढं प्रेम आहे. आजी आणि नात गेल्या रडल्या. त्यानंतर चहा पाणी नाश्ता झाला आणि मी थोडं माहेरी जाऊन आले. तर तिकडचं काही शूट माझ्याकडून झालेलं नाही. तरी पहा मंडळी, कसं वाटतंय कसा आहे तो. बरं वाटतंय ना? किती वर्षांना आधी कशाला नारळाला गिराय काढते जांभळाला येते. हा एकच एकच कोण पडते आम्हाला विकायचं काय भानगड नाही. कोंबड्या एक खुरड्यात त्याचे मरून पडले म्हणताना आजीने कवर बिवर आहे का सगळं? नाहीतर पारख्या पोरांच्या हातात द्यायचा बारकं मूल वयाचं. त्याला ही पाहिजे, कवर पाहिजे. एवढा मोठा फोन आहे. कवर पण आणला गेला. दीदी माझी झोपले. कुठला फोन पाहिजे झोपणार? बस मध्ये पण आली झोपली का समजत चुकून जायची माहिती सारखीच आहे. कुठे झोपते लगेच. आता तुझा फोन माझा झाला.
भविष्य आहे ना ते बोलतात की सटवी लिहिते किंवा कुठली इटवी लिहिते, काय लिहित असेल पण खरं मुलांचं ते भविष्य आहे ना आई वडीलच लिहित असतात. आणि आमचं भविष्य त्यांनी लिहिलं आणि आम्ही आज व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित आहे. प्रत्येक आई वडिलांचं एक स्वप्न असतं की मुलांनी त्यांच्या पायावर म्हणजे चांगल्या ठिकाणी काम करावं, चांगलं सुसंस्कारित वागावं, पुढे त्यांचं भविष्य चांगलं व्हावं, हे त्यांचं भविष्य त्यांचा विचार असतात तसे. त्या पद्धतीनं आपण आजपर्यंत वागत आलेलो आहे. काही गोष्टी राहिल्या असतील ठीक आहे. मनीषा अरे सुन ये अरे यार तुमचं तुमचं जा, जा, जा. सांगा तर या. सर्वप्रथम धन्यवाद, तुम्ही सगळे वेळात वेळ काढून माझ्या आजी आजोबांनी परी आणि मुलीच्या आजी आजोबांनी नेहमीच त्या लोकांना सगळ्या नातवंडांना खूप त्यांना प्रेम केलेलं आहे, प्रत्येक वेळी सपोर्ट केलेला आहे. दोन्ही मुलांना इतकं प्रेम दिलेलं आहे, म्हणजे बघते मी नेहमी की खूप चांगलं प्रेम देतात. बापा हे शामकाल बोलून घे कुठतरी जाय. अरे आज इथे लोणावळीमध्ये आमचे लाडके भाऊजी आणि बहीण यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त आम्ही इथं आलोय. हा वाढदिवस नुसता त्यांच्या जन्माचा उत्सव नाही, आजपर्यंत त्यांनी पुऱ्या आयुष्यभर केलेल्या संघर्षाचा, जपलेल्या नात्यांचा आणि एकनिष्ठ एका धाग्यानं बांधलेल्या त्यांच्या भावकीचा हा सर्वांचा आनंदाचा उत्सव आहे. हा उत्सव वाढदिवस त्यांना जेवढा खास आहे त्यापेक्षाही खास आमच्यासाठी सुद्धा आहे. कारण आजपर्यंत त्यांनी विविध नाती जपण्यासाठी भयंकर कष्ट घेतले आहेत, भयंकर मदतीचा हात प्रत्येकाला दिलेला आहे. एक एक आमच्या आयुष्यातील एक काळा दिवस म्हणून 1999 चाललो होतो आणि अचानक वाटेत ऍक्सिडेंट झाला. घरी त्यावेळी जी नाती जपायची असतात अडचणीच्या वेळी, त्यावेळी त्यांनी फार मोठा आम्हाला मदतीचा हात दिला होता. असा एकच प्रसंग नाही, असे अत्यंत प्रसंग आहेत ज्यावेळी नुसता मी नाही, आमचे इतर सर्व नातेवाईक, अत्यंत इथे त्यांचे बंधू शामराव असतील, हरिभाऊ असतील, यांनी सर्वांनी एकमेकांची नाती भरपूर जपलेली आहेत. त्यांच्यासोबत त्यांची बाई, लाडकी बाई एकच कोणाबाई यांनी सुद्धा कधी नात्यामध्ये व्यत्यय आणून दिला नाही. ज्यावेळी या घरामध्ये नोकरीचा पहिली नोकरी यांना लागली, ते साल माहीत नाही, ते भारतीय सेनेमध्ये रुजू झाले तेव्हापासून यांच्या घराला भरभराटीचे दिवस येऊ लागले. त्याच्या अगोदरचं आयुष्य पूर्ण कष्ट, त्यांच्या आईवडिलांचं आयुष्य संपूर्ण कष्ट. 1972चा दुष्काळ असो, भरपूर त्यावेळी जुन्या गोष्टी, एवढे इन्कम नव्हतं, उत्पन्नाचे सोर्सेस फार कमी होते. त्या हलाखीच्या परिस्थितीमध्ये त्यांच्या आईवडिलांनी सुद्धा यांना 10वी 12वी त्यावेळी शिक्षण दिलं आणि यांच्या मेहनतीनं ते पहिल्यांदा आपल्या भारतीय सेनेमध्ये रुजू झाले. आणि जसं ते पुढे गेले तसं त्यांची मागं मच्छीचा हात त्यांनी आखडता घेतला नाही. आणि तसंच त्यांच्या भावंडांनी वाटले की पुन्हा आपणही जाऊ सेनेमध्ये. त्यानंतर शामराव गेले, नंतर त्यांचे लहान मुलगा हरिबा गेले. जसे गेले तिघे वर्ष भारतीय सेनेमध्ये काम करत असताना त्यांच्या घराला भरभराट आली आणि ती आजपर्यंत ती भरभराटी सदैव वाढत गेली. आणि या भरभराटीचं रूप आज ह्या सोनेरी दिवसामध्ये रूपांतर झालेलं आहे.
त्यांच्या मुलांनी सुद्धा जशी यांनी स्वतःसाठी धडपड केली त्यांच्या मुलांसाठी केली. मोठा मुलगा नारायण यांच्या सर्व्हिसचे वेळ बघितलं आम्ही. ते आपल्या फॉरेस्ट खात्यामध्ये नोकरी लागली त्यांना. त्यानंतर लगेच लहान मुलगा सुरेश यांनी वेगवेगळे शिक्षण, दोघांनी उच्च शिक्षण घेतलं. दोघेही ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट, ट्रिपल ग्रॅज्युएट झाले. शिक्षणामध्ये ते मागे पडले नाहीत. पण याला सर्वांना आधार होता यांचा, यांची इच्छा, अदम्य अशी इच्छा की आपली मुलं ही सुद्धा मोठमोठ्या हुद्द्यावर जावेत. आणि त्या हिशोबानं त्यांनी सुद्धा, मुलांनी सुद्धा तसं करून दाखवलं. नारायण सेने फॉरेस्टमध्ये असताना वेगवेगळी पदं प्रमोशन होत गेलं. आता तर तो जवळजवळ राजपत्रित अधिकारी म्हणून आता त्यांना प्रमोशन झालेलं आहे मोठं, जवळ क्लास 1 ऑफिसर राजपत्रित. आणि सुरेश सुद्धा त्यांच्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहे. त्यांच्या मुलांचं तसं त्यांच्या सुनांचं. लहान सून वकील आहे हायकोर्टाची, मोठी सून ग्रॅज्युएट आहे, तुझं तिथे सर्व्हिस करते. असं एकदम गुन्ह्या गोविंदानं नांदणारं हा त्यांचं कुटुंब आणि त्यांचे बंधू हरिबा शामराव यांचं सुद्धा कुटुंब सध्या एकदम व्यवस्थितपणे सुखात समाधान नांदत आहे. अशा या सर्वच अशा कुटुंबाला त्यांचं आयुष्य, उदंड आयुष्य त्यांना भगवान देव आणि इथून पुढे सुद्धा सुख समृद्धी त्यांच्या आयुष्यात लाभो. आणि तसंच त्यांचे सुद्धा आणि आम्ही सुद्धा त्यांचं भयंकर आभारी आहे की ज्यांनी वेळोवेळी आम्हाला त्यांनी मदत केली. सर्वांचं मी पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या आयुष्याला दीर्घायुष्य लाभो असे मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मी इथंच थांबतो. त्याबद्दल सांगणं थोडं कमीच आहे. आणि कार्यक्रम जे म्हटलं ना तुम्ही, जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त याचं कार्य बघण्यासारखं. कुटुंब पहिल्यापासून म्हणजे म्हणजे आम्हाला हिने मुलासाठी काय काय केलं. ह्या माणसाने आर्मीचं प्रमोशन पुढे घेतलं नाही होतं का, फक्त मुलासाठी. आणि आम्हाला इथे अनुभव होता. आम्ही पुण्यात होतो, मी मुंबईत होतो, मी पुण्यात होतो. पण आम्ही आवाज बी नको 4-10 भाषेत थोडंसं काय वाटतंय, एज्युकेशन केलेला माणूस हा कधी काय म्हणते मागं राहत नाही. यांनी ह्या मुलांनी तर असं प्रमोशन घेतलंय, आपल्या गावात नंबर 1 वर एवढी ही बघण्यासारखे काम आहे. आणि कुटुंब सुद्धा बघा, दोघंच आहेत. पण काय एक नाही, कुणाचं 2 नाही, व्यवस्थित आहे. मुलासाठी खूप काय केले. मुलासाठी जमिनी पाणी नाही तिथं पाणी पोहोचवलं. त्यांचं उदाहरण म्हणतो म्हटलं तुम्ही तर खूप काय केलं आजपर्यंत. कुठल्याही आम्ही सुद्धा, इन्क्लुडिंग मी सुद्धा, की एवढं आम्ही काम केलं नाही मुलासाठी. म्हणून मी एवढी बेशक तिथं ठेवली पुण्याला. तुम्ही इकडे यायचं नाही, फक्त यायचं कशा गोविंदा गड्या गोविंदांनी येत जावायचं. पण बाकी मुलं नातवं सगळे शिकवा, बाहेर उभा करा व्यवस्थित, आणि मग आपलं नातला या. पण आता तोपर्यंत काय तोपर्यंत यायचं नाही. त्यांनी ती महत्वाची केली. पण विषय सांगण्यासारखं आहे की हिने मुंबईला राहून बँकेत ड्युट्या करून सगळे जेवढ्या फॅसिलिटीज आहेत तेवढे सर्व घेतले. लोन बिल, घर, बंगलं, शेगलं, पोराचे एज्युकेशन, खूप काय केलंय. हे आमच्या इकडच्या लोकांना हे माहिती नसेल. पण मला तर ते आशंभर वाटतंय. नातू ह्यांचे नातं सुद्धा मला वाटते नातू असणार. विषय जास्त मी न बोलता इथं संपवतो. ही माझी आपले दोनरवाडीचे ग्रामपंचायतीचे ग्रामस्थ आहेत, एक माननीय सदस्य आहेत, परत आमचे शेजारी आहेत. आणि बऱ्यापैकी
पप्पांचं आणि त्यांचं मैत्रीचे संबंध आहेत असे सीताराम काका तुम्ही धन्यवाद. मी दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन मी माझी भाषण सोडतो. खालील बसलेलं सगळं नाही आता तुम्ही पण बोला, असा चान्स येत नाही. 2 शब्द. वडीलधार बंधू आणि मी यांचा 17वा वाढदिवस होत आहे. तरी त्यांच्या कार्यकर्तेमध्ये आम्हाला त्यांनी भरपूर साहित्य केलेलं आहे. त्यांनी स्टार्टिंगला आमचं काय असताना सुद्धा त्यांनी सहकार्य करून लहानाचं मोठं करून आई वडिलांच्या मागे त्यांनी लावलेलं आहे. आणि आता सुद्धा त्यांचं आमच्यावरती पूर्णपणे लक्ष आहे. याबद्दल मी त्यांचं अतिशय आभारी मानतो. आणि आता मी माणूस असतोय ते त्यांनी आजपर्यंत जपलेलं आहे. त्यांच्या दोन्ही पण बंधू इथं आहेत. आज शाबराव माने हरिभाऊ माने दोन्ही पण बंधू आहेत. शामगावकांना बोलायचे त्यांच्या इमोशन मधून दिसून येते की ते त्यांच्या डोळ्यातून दिसून येते की त्यांना काहीतरी बोलायचं होतं ते कुठं असतील कदाचित मनातल्या मनात, परंतु 4 चौघांसमोर बोलताना त्यांना कदाचित तो भावना व्यक्त करता येत नसेल. तर तो विषय नाही आहे. आमच्या बापूंनी भावना व्यक्त केल्या इथे. अजून कोणाला काय भावना व्यक्त करायची. अरे काकाविषयी 2 शब्द बोल ना. तुला लहानपणापासून काय वाटतं ते. इकडे बघ, इकडे बघ. हा, बघ. आज माझे मोठे चुलते त्यांचा 71वा वाढदिवस आहे आणि काकींचा 61वा वाढदिवस आहे. त्याबद्दल माझ्या भावाने मला काल सकाळी फोन केला की असा कार्यक्रम आहे ये. मग मी त्या कार्यक्रमासाठी आवर्जून तिथून आलेले आहे. आज मला एवढा आनंद होतोय की आज काहीतरी माझ्या कुटुंबामध्ये कार्यक्रम होतोय. आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. छान छान. व्हेरी गुड, व्हेरी गुड. त्या मिस्टरला सोबत घेऊन आलेले ते. आणि आनंद आहे आम्हाला की तुम्ही इथं आलेत. आभारी व्यक्त करतो. धन्यवाद. रेखा आमची सर्वात छोटी बहीण जा रेखाचा. अशी विनंती करते. आज माझ्या काकांचा 17वा वाढदिवस आणि काकूंचा 61वा वाढदिवस. हा चल. तर मला एवढंच म्हणायचं आहे की हे जे भाऊ कसे एकत्र आजपर्यंत राहिले तसंच त्या मागच्या भावंडांनी पण असंच राहिलं पाहिजे. आणि आपल्या माने परिवाराचं असं नाव निघालं पाहिजे की या लोणारवाडीमध्ये कोण असं बोलायला नाही आलं पाहिजे पुढं. एवढंच मला म्हणायचं. बाकी त्यांना वाढदिवसाच्या छान छान. पोचल्या म्हणजे पोचले मान्य करतो. आणि सगळ्यांना आपण मी विनंती करतो. माझा पहिलाच आहे. कारण काय 71 वर्षामध्ये 1000 वर्ष माझा पहिला वाढदिवस. माझ्या जीवनामध्ये अशी परिस्थिती चालू झाली की ज्यावेळेला 3री 4थीला होतो त्यावेळेला सुरेश बाबूंचं आमचं ठरलं की आपण गावाला बर्थडे करायचा तर मोठाच करू. रिटायरमेंटचा कार्यक्रम करायचा होता तेव्हा मामा बोलले मला इथे नाही करायचा, माझ्या मायभूमीत जाऊन तिथे मला काहीतरी कार्यक्रम करायचा आहे. बघता बघता 10 वर्ष निघून गेली. मग आमचं 1 जूनला अचानक मुलांना सुट्ट्या लागल्या. म्हटलं चला आज आपण करायचा तर कार्यक्रम मोठाच करूया. पहिल्यांदा मामाची इच्छा बिलकुल नव्हती, पण हे सगळी तयारी नियोजन बघून मामा एवढे खुश झाले ना, आम्हाला पण उत्साह वाटला. मग सगळ्यांना कॉल केले, तयारी केली. मी जेव्हा लग्न होऊन आले
मी खेडेगावातून आलेले, शेगावमधून. फक्त माझं ग्रॅज्युएशन झालेलं. मला ट्रेन कशी पकडायची माहित नव्हती. मला घरची लादी सुद्धा पुसायची माहित नव्हती बरं का. पण जेव्हा मी कोपरे राहिले लादी पुसायचे, तेव्हा सासरे बोलले, आपलं मूल आहे, आपण त्याला शिकवायचं. हे एका शब्दाने मला एवढा आधार भेटला ना, मी परत पाठीमागं कधीच वळून पाहिलं नाही. माझा एवढा कॉन्फिडन्स वाढला. परत मी ट्रेन पकडून ऑफिसला जायला लागली. परत मी माझं पुढचं शिक्षण पूर्ण केलं. मुलांचं ऍडमिशन घ्यायला गेली. सगळ्या गोष्टी माझ्या सासू सासरे दोन्ही आई वडिलांनी शिकवले. आई वडील झाले हे माझे. जेवढं माझ्या आई वडिलांनी शिकवलं नव्हतं. मी अजून माझ्या वडिलांना बोलायला घाबरते, पण माझ्या सासऱ्यांना बोलायला मला कधीच भीती वाटत नाही. जे काही माझ्या मनात असेल ते सगळं सांगते. आता मी 20 वर्ष यांच्या सोबत राहिले. रोज 2 टाइम फोन असतो. मुलं शाळेत गेली का, नारायण गेला का, आला का, एवढी काळजी आणि एवढा सपोर्ट भेटतो ना, खूप मानसिक समाधान वाटतं. आम्ही जरी कधी नाही, मुलांना पण सवय झाली, आजोबांचा नाही फोन आला तर 10 वाजता झोपताना आम्ही फोन करतो, बाबा तुम्ही जेवले का, गोळ्या खाल्ल्या का. एवढी आपुलकी आणि एवढी प्रेमळ कुटुंब आहे ना, आम्हाला वाटतच नाही आम्ही बाहेरून आलो. हे सगळंच. तिन्ही सासू आहेत ना, मी त्यांना कधीच सासू मामी म्हणत नाही, सरळ काकू म्हणते. खूप आपुलकी आणि खूप माने फॅमिली छान आहे. म्हणजे आमचा एक मोठा परिवार आहे. कुठलाही कार्यक्रम असो, आम्हाला असं वाटत नाही की बाबा ह्यांना नको सांगू. एखादी वस्तू घेतली, साधी साडी घेतली तर आम्ही सगळ्यांना दाखवतो. म्हणजे खूप छान आणि एकदम आनंदी फॅमिली आहे. त्याचप्रमाणे आमची मुलं सुद्धा, जसे आम्ही सगळे एकत्र राहतो तशी मुलं सुद्धा एकमेकाला भेटतात, बोलतात. असाच आमचा आनंदी माने परिवार आहे. नंदा, मला नणंद नाही, पण या चुलत नंदाने कधीच जाणवून दिलं नाही की बाबांनो आम्हाला नणंद नाही. सख्या नंदा जेवढा प्रेम करतात, तेवढ्याच ह्या 4 नंदा सुद्धा आमच्यावर प्रेम करतात. वहिनी वहिनी म्हणून सगळ्या गोष्टी विचारतात, आनंदाने सांगतात. ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. आणि आम्हाला पण वाटतं, हा बाबा रेखा आमचे, सविता आमचे, शंभू आमचे, कविता आमचे. खूप म्हणजे एकदम छान वाटतं हे फॅमिलीचं. तर तुम्ही सगळेजण आमच्या शब्दांना मान देऊन इथे आलात. आता आपण बर्थडे सेलिब्रेशन करू आणि सगळ्यांनी जेवण करून घ्या. ते खाली घ्या आता, आपण केक घेऊ. आजच घ्यायला पाहिजे. लाईट चालू नाही ते इथे पाप दिलेच काय माहिती. हा मोबाईल कोणाचा आहे? जन्मल राम राम केलं 1200 रुपये आणि 400 केलं पैका. नामदेव माने यांची नाव देते सर्व मंडळी आहे. नाव घ्यायला सर्वजण आले या ठिकाणी आई वडिलांच्या वाढदिवसाच्या निमित्त. छान का तसाच मी गेलो त्या सर्कल एक होते त्या इरीमध्ये जाऊन आंघोळ करून शाळेला गेलो. असं करत करत मी माझी 7वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. 7वी मध्ये माझा पहिलाच नंबर. हॅलो, येते का आवाज? माझा पहिलाच नंबर, कारण मला शिक्षणाची आवड होती. असं नाही की मी आपल्या घरात असं टाइम काढून नाही, मशीवर बसून सुद्धा असं राखत अभ्यास करू. आणि 7वी झाल्यानंतर मला माझे मित्र मिळाले, संवाद वेळा साथ होते. मला मित्र मिळाले, मला सांगितलं शाळा. आणि मी बोर्डिंगमध्ये राहिलो. बोर्डिंगमध्ये राहिल्यानंतर मला कर्मीना म्हणून एक 15 दिवसांनी माघारी आला. माझी जीवन म्हणजे कधी आहे, जीवनामध्ये माझ्या काय काय घडले ते मला सांग. आल्यानंतर माझी आई मला काय म्हटली, तू गेलाय तर शाळेला पूर्ण केल्याशिवाय माघारी यायचं नाही. तुला काय पाहिजे ते आम्ही कंबर बांधू. त्यावेळेला मजुरी घेतली होती 12 आणि आईला मजुरी आणि वडिलाला 1 रुपया. वडील काय मजुरीला गेले, बैल भाड्याला गेली, किती मिळायचं 10 रुपये. त्या ह्याच्यामध्ये माझं शिक्षण कसं कसं ओढत 11वी पासून गेलं. तो विचार फार मोठा होता, पण माझा नंबर झाला. कारण का मला जिद्द होती, मला एक शिक्षक बनायचं होतं. पण शिक्षक बनायला माझं इंग्लिश नव्हतं, माझी इच्छा झाली नाही. आणि 11वीचा फॉर्म भरला. 1973 साली मी फॉर्म भरला, सगळं झालं. तर मी त्याच्या अगोदर जानेवारीमध्ये आहे ना मी बदली साहेब, आमचे आकार मोठे साहेब नवीनगरला होते, जे आमच्या भरती आहे आणि तुम्ही या जमाल बाजूला केली. नशीब असतं शेवटी तकदीर पाहिजे, पाहिजे.
जर मेहनत करत नसेल तर टक्के काहीच करत नाही. मेहनत फार करावी. जिद्द पाहिजे. जिद्द नसेल तर काहीच तुम्ही करू शकणार नाही. आता मला साहेबांनी सांगितलं की जीशी बनले असते पण जी जिद्द होती. मी 7 वर्षात हवालदार बनलो होतो. मी शिक्षण माझं 11वी पास व्हायला फोन होता त्या टायमाला. ऑपरेटर होतो वायरलेस मध्ये. चांगल्या पोस्टला होतो मी. मला काही परेड बेड जास्त नव्हतं. मला चांगलं काम होतं. पण माझं रिलिकेट झाल्यामुळं माझ्या पुढचा माझं गेल्यामुळं क्वालिफिकेशन असो सुद्धा मागचा पुढे गेला. पण माझं नशीब होतं ना. तर दुसरीकडे अजून चांगलं होतं म्हणताना मग मी अपेक्षा केलं. माझ्या मागचा माणूस पुढे गेला. मी ज्याला लाख मारून त्याचं मी करतो तो माणूस माझ्या पुढे गेल्यानंतर मला म्हटलं बस माझी जिद्दी होतो. मी बॉक्सिंग मध्ये मी 7 वर्षाचाच हवालदार बनलो होतो. तो काळ वेगळा होता. आणि ते आता हरिभानं सांगितलं दोघजण भाऊ मी बोलल्यानंतर अजून सुद्धा तोंडवर करत नाही. आता आहेत का असं भाऊ? 2 भाऊ माझे लहान आहेत पण माझा विचार घेतल्याशिवाय अजून सुद्धा काही बोलायची हिंमत नाही. ही आहे संस्कृती. ही फार संस्कृती मोठी आहे. आई वडिलांनी ही आम्हाला शिकवलंय. वडील मरायच्या अगोदर मला म्हणतात तू हलाय नाहीत ना. तुझं कर्तव्य तू माझ्यावर पाहिजे आता. अरे त्याला समजत होतं की सगळा गाडा घेऊन जायचा तू. असं करत करत हळूहळू मी परत रिटायर झालो. रिटायर झाल्यानंतर बँकेची नोकरी केली. त्याच्यासाठी आता साहेबांनी मला सांगितलं का नाही तुम्हाला की बाबा ही जीशूच बनले असते तिकडे काही बी केलं असतं पण ही मिळत नव्हतं. ही स्थिती मिळत नव्हती. आणि तिथे बँकेत लागल्यानंतर पोरांचं शिक्षण मेन झालं. आणि पोरांचं शिक्षण झाल्यामुळे ते चांगल्या हुद्द्याला गेले. पण मी बोलल्यानंतर काहीच बोलत नाही. ते पुढं बोलायची किंमत नाही अजूनपर्यंत. ठीक आहे ना. पुढं बोलायची किंमत नाही. पण त्यांचं त्याला रुटीन मध्ये लावलेलं आहे अगदी. असं नाही तू इथं गप राहायचं. अजूनपर्यंत कोणाला कोणी नाही रोई नाही. त्या माझ्या जन्मामध्ये अशा काळामुळे होत गेल्या. मी हळूहळू नोकरी केली. पोरांची लग्न केली. सगळं व्यवस्थित चाललंय. आता माझी इच्छा काय आहे फक्त माझी नात एक डॉक्टर व्हावं. आणि पोरगा एक नातू माझा आहे. अकादमीला लावलाय त्याला. माझ्या पुढे जायला पाहिजे तो. अकादमीला लावलाय. उंची हाईट आहे. साहेब आमचे सांगत होते अरे ह्याची उंची नाही भारी आहे. ती कुठं तर पुढे जाणार आहे. पुढे जाणार आहे म्हणताना त्याला या अंडी महिन्याला मी 100-150 अंडी इथनं पाठवतोय लक्झरी मधनं. कारण का त्याला हेल्प केलं पाहिजे. त्याची बॉडी आहे त्याच्याप्रमाणे त्याला सांभाळलं पाहिजे. आपण जर सांभाळणार त्याला उल्हास जर देणार आनंद जर देणार तर तो कसा वाढणार पुढे. आता मुलांचं शिक्षण आम्ही केलं पण मी नाही केलं. ती माझी होम मिनिस्टर. मी कामावर गेल्यानंतर एक दिवशी दोन्ही पोरं जिमच्या बाहेर दरवाजाच्या बाहेर उभी होती. दरवाजाच्या बाहेर 11 वाजलं होतं. कारण का न विचारता बाहेर काय गेली. ज्याला गेलाय कुठं गेलाय जाऊ दे. इकडं बसला तरी किती असते का शिकली नसते. त्यांच्याबरोबर बाहेर जातो सकाळचं कंप्लेंट 5 वाजता पोराशीला बाहेर काढून सायकल मागे लावून देतो. अरे कुठं काय नाही झालं तर कुठं घुसवी. आई बापाने जर विचार केला पाहिजे असा विचार केला तर पुढे राहता लागते. सगळं जिद्द पाहिजे. आणि ही सगळा समुदाय आमच्या नीती सगळे आले. फार मला आनंद वाटतोय. फार फार आनंद झाला. आणि सगळी बसली लोक फार आनंद आहे. आणि तुम्हाला तुमचा आभार मानतो. आणि जेवण वगैरे करा व्यवस्थित. आणि करू तुम्ही जावा बोलायला
जरा खाली घ्या हातच घ्यायला पाहिजे लाईट चालू या, नाही तर खाली ठेवा. नाही ते इथे पाप कोणाला दिलंच काय माहिती हा मोबाईल कोणाचा आहे ती उगारले भीती चितारलं खांब आत्याबाच्या पोटी जन्मल राम राम गेलं 1200 रुपयांना 400 रुपये गेला पैका नामदेव माने यांची नाव देते सर्व मंडळी आहे का ओके मला आता नाव घ्यायला येत नाही काय सर्वजण आले या ठिकाणी आमच्या आई वडिलांच्या वाढदिवसाच्या निमित्त सगळ्यांचा मी धन्यवाद व्यक्त करतो आणि नाही पप्पांचं बोलणं झालं ना विषय संपला आता अगोदर बोलायचं होतं ना नाही बोलतोय चला ठीक आहे अजून कोणाला बोलायचं असेल तर सांगा Happy birthday to you. Happy birthday dear आई Happy birthday to मी चालणार तू ना मी खात नाही का मला नको जा परी उर्विन आणि तन्मय मला तिकडे जा मी खात नाही अरे तो खायचा नाही नुसतं फोटो काढायचा मला नको बाबा चांगला आहे ना व्हिडिओ आहे फोटो नाहीये फोटो व्हिडिओ काढतोय अरे मग झालं ना बंद बंद कर ना बाबा फोटो काढतो की व्हिडिओ काढतो व्हिडिओ काढते कधी हे बघ काय करते सगळ्यांच्या अंधारात काढतो फोटो काढायचा व्हिडिओ काढ ना व्हिडिओ छान येते खाऊ देत पोरं खा पर ना ले खा तू लोक चांगला आहे हे थंड झाला नाही ना सुरेशला ते नीट काढायचं ना नीट काढ ना जेव्हा मला सर्दी होती तेव्हाच करायचं चांगलं वाटतं खा असं होती सर्दी काय होत नाही बाबा काय 2 दिवस मस्तपैकी बकरे खाऊन आला तुम्ही आम्हाला काय तुम्हाला काय नाही द्या ना हे तर घे ना पूर्वी घे तिथं ते केक होते एवढा म्हणजे आम्ही फोटो काढत बसले अरे यार किती व्हिडिओ परीक्षा टेस्ट कर कसं व्हिडिओ तेव्हापासून चालूच आहे